बघा काय म्हटले सिलेक्शन ऑफ ॲप्रोप्रिएट प्रोजेक्ट अप्रोच. म्हणजे काय करायचं तुम्हाला, प्रोजेक्ट करायचं तर आहे तुम्हाला, पण त्यासाठी तुम्हाला एक काहीतरी अप्रोच ठेवायला लागेल, काहीतरी एक मार्ग ठेवायला लागेल ज्या मार्गाने तुम्हाला पुढे जाता येईल. तर म्हणायचं सिलेक्शन ऑफ ॲप्रोप्रिएट प्रोजेक्ट अप्रोच. मग अप्रोच कुठले जावं, सिलेक्ट प्रॉपर अप्रोच म्हटले कुठले तर तुम्हाला मॅक्झिमम माहीत आहेत बऱ्यापैकी. कुठले आहेत सांगा बघू, कुठले आहेत. तर त्याचा पहिला प्रकार त्यांनी सांगितला आहे, बिल्डिंग वर्सेस बाईंग अ सॉफ्टवेअर. बिल्डिंग वर्सेस बाईंग अ सॉफ्टवेअर म्हणजे काय काय म्हणता येईल आपल्याला. कळते काय, बिल्डिंग वर्सेस बाईंग अ सॉफ्टवेअर समजते का सगळ्यांना. ऐका, सॉरी आवाज माझा बंद झाला, सॉरी. परत एकदा सांगतो मी. हां सॉरी, मी आवाज बंद केला होता, लक्षात नाही आलं माझ्या. ओके. युनिट नंबर सेकंडमध्ये आपण बघतोय की एखाद्या प्रोजेक्टमध्ये जेव्हा आपण एक सिलेक्शन ऑफ ॲप्रोप्रिएट प्रोजेक्ट अप्रोच जो आहे त्यामध्ये म्हटलं की बिल्डिंग ऑर बाईंग अ सॉफ्टवेअर और कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द प्रोजेक्ट अँड सिलेक्शन ऑफ द मॉडेल्स अँड अजाईल अप्रोच असं म्हणते. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं आहे म्हटलं या ठिकाणी की एखादं सॉफ्टवेअर जेव्हा तुम्ही बिल्डअप करताय तेव्हा तुम्हाला काय करायला लागेल त्याचा, की एक ठरवायला लागेल तुम्हाला की बाबा तुम्ही कशा थ्रू ते सॉफ्टवेअर बनवणार आहात. आता फॉर एक्झाम्पल म्हटलं समजा की तुम्ही असं ठरवलं की मी व्हॉट्सअप बनवणार आहे, व्हॉट्सअपसारखं मी सोशल मीडिया ॲप बनवणार आहे असं जर तुम्ही ठरवलं, तर मला सांगा मार्केटमध्ये ऑलरेडी व्हॉट्सअप आहे, टेलिग्राम आहे, तर लोक नवीन तुम्हाला तयार करायला देतील का? लोक तुम्हाला परत नवीन सॉफ्टवेअर आम्हाला बनवून द्या असं म्हणतील का? काय वाटतं तुम्हाला? ओके, लोक तुम्हाला एवढं हे करणार नाहीत, कारण का तुम्ही नवीन जरी बनवून दिलं त्यांना, नवीन काहीतरी सांगितली आयडिया कल्पना, तरी सुद्धा लोक म्हणणार की ठीक ओके, आम्हाला ऑलरेडी व्हॉट्सअप आहे, त्यात आमची सगळी प्रायव्हसी मेंटेन केली जाते, सगळा डेटा आम्हाला मिळतो आणि इट्स युजर फ्रेंडली आहे. तेव्हा तुमच्याकडे नवीन परत लोक इन्व्हेस्टमेंट करणार नाहीत की नवीन सॉफ्टवेअर आम्हाला सोशल मीडियासाठी सोशल नेटवर्किंगसाठी आम्हाला दुसरं सॉफ्टवेअर बनवून द्या. असं कधी होणार नाही. सो दॅट रिझन फेसबुकसुद्धा तुम्ही बनवायचा प्रयत्न केला तर फेसबुक ऑलरेडी मार्केटमध्ये आहे, त्यामुळे तुमचं नवीन काय तुम्ही काय वेगळं देणार आहात असा प्रश्न परत निर्माण होऊ शकतो, कारण फेसबुकमध्ये सगळं मिळते ऑलरेडी सगळं त्यांना. आता राहिला प्रश्न कुठला, तर मग पहिला पॉईंट हाच आहे की बाईंग और बिल्डिंग असं म्हटलंय. बाईंग और बिल्डिंग की एखादं सॉफ्टवेअर बिल्ड करत बसण्यापेक्षा ते बाय केलं कधीही चांगलं, विकत घेतलेलं कधीही चांगलं नवीन बंद करण्यापेक्षा, असं कधी कधी एक अप्रोच राहतं. त्याला म्हणायचं बिल्डिंग और बाईंग. तर त्या अप्रोचला काय म्हणायचं, बिल्डिंग और बाईंग. हा पहिला कन्सेप्ट कळला का, बिल्डिंग अँड बाईंगचा. ओके. सो प्रोजेक्ट अप्रोच म्हटलं त्यांनी. प्रोजेक्ट अप्रोचमध्ये काय म्हटलंय, दिस प्रोजेक्ट कन्सर्न्स विथ choosing the right approach to the particular project, variously called technical planning, project analysis, methods of engineering and methods of tailoring. Okay. In-house often methods can be used dedicated by organization standard. Supplier need to tailoring as a different customer have different needs. Okay. सो प्रत्येकाचा एक अप्रोच आहे. आपण जेव्हा क्वालिटीच्या गोष्टी करतो तेव्हा एक कस्टमरचा एक अँगल असतो, सप्लायरचा एक अँगल असतो, प्रोड्युसरचा एक अँगल असतो आणि कस्टमर प्रत्येकाचा एक वेगळा अँगल असतो. प्रत्येकाच्या अँगलनं प्रत्येकजण बघत असतो. कस्टमरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं काय असतं की मला प्रोडक्ट मला पाहिजे तसा मिळतो का, म्हणजे माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं बरोबर आहे का, युजफुल आहे का, माझी सगळी गरज पूर्ण करतो का. बनवणाऱ्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं असा विचार असतो की बाबा रिक्वायरमेंट फुलफिल होत आहे का, सांगितलं तेवढं आम्ही कम्प्लीट करून दिलं, आम्हाला काय सांगायचं नाही. हा एक अप्रोच असतो, आम्हाला तुम्ही त्याचे पैसे द्या. सो लाईक दिस वे. सो प्रत्येकाचे एक अप्रोच आहेत काम करण्याचे आणि त्या अप्रोच पद्धतीनं ते अँगल्स थ्रू ते त्या प्रोडक्टला बघत असतात. ओके. सो सॉफ्टवेअर बनवून सुद्धा आपल्याला एक अप्रोच ठेवायला लागेल की तुम्ही कोणत्या पद्धतीनं तुमचं सॉफ्टवेअर बिल्डअप करणार आहात. आता बाईंगचं मी उदाहरण तुम्हाला दिलं, बाईंग और बिल्डिंग. सो जर मार्केटमध्ये ऑलरेडी प्रोडक्ट तयार असतील, चांगले असतील, तर मग तुम्ही स्वतः बिल्डिंग करायची काही गरजच नाही, कारण ऑलरेडी सॉफ्टवेअर मार्केटमध्ये आहे, तुम्ही काही करायची गरजच नाही. एक्झाम्पल द्यायला तर सांगितलं तुम्हाला, व्हॉट्सअप सोशल मीडियाचं असं एखादा ॲप बनवणार असाल तुम्ही, सोशल नेटवर्किंग साईटसाठी एखादा ॲप बनवणार असाल, व्हॉट्सअप असेल किंवा फेसबुक असेल, तर ते मध्ये ऑलरेडी तयार आहे, तुम्ही काय देणार आहात नवीन काय तुमच्याकडे. आणि
जर तुम्ही टॅलीसारखं सॉफ्टवेअर जर बघायला गेलं टॅलीसारखं म्हणजे तुम्ही समजा तुम्हाला बनलं समजा की एखाद्या कंपनीसाठी तुम्ही समजा सॉफ्टवेअर बनवणार आहात हॉस्पिटलसाठी बनवणार असाल किंवा कुठल्या एका शॉपसाठी बनवणार जरी असाल किरकोळ सॉफ्टवेअर तरी त्या सॉफ्टवेअरमध्ये समजा जे काही लागणारे गोष्टी आहेत अकाउंटिंगच्या सेलिंग परचेस रिसिट बनवणे बाईंग ह्या सगळ्या गोष्टी बाय डिफॉल्ट टॅलीमध्ये पण घडतात. त्यामुळे तुम्हाला ते सांगायला लागेल की तुम्ही काय वेगळं देताय. ते देत असाल तरच लोक तुमच्याकडे घेतील. दुसरं उदाहरण बाय सेलिंगचं उदाहरण आपण जुन्या ह्याच्यात बघितलं एम्बेड सिस्टीममध्ये बघितलं. त्याचं एक्झाम्पल आहे कॉट्स. कमर्शियल ऑफ द शेल्फ म्हणून एक प्रकार आता आपल्याकडं. कमर्शियल ऑफ द शेल्फ काय रेडीमेड तयार मिळतं ते पुटअप करा आणि वापरायला चालू करा. त्यासाठी बरं काय नवीन बनवायची काही गरज नाही. कॉट्स रेडीमेड कमर्शियल ऑफ द शेल्फ तयार करून ठेवले. त्यावेळी मी उदाहरण दिलं होतं त्यावेळेला की कमर्शियल ऑफ द शेल्फमध्ये उदाहरण दिलं होतं की रेडिओ हा एक प्रकार होता. की रेडिओचं किटच तयार मिळतं आहे तर मला वेगळं परत काय इम्प्लिमेंट करायची गरज नाही एखाद्या सिस्टीममध्ये. फॉर एक्झाम्पल एका टी व्हीमध्ये असं तर रेडिओ बाय डिफॉल्ट झाला आहे टी व्हीमध्ये डिश टी व्हीमध्ये बाय डिफॉल्ट रेडिओ आला आहे. मग त्यासाठी परत रेडिओ विकत घ्यायची गरज नाही त्यासाठी मला. किंवा माझ्या मोबाईलमध्ये बाय डिफॉल्ट रेडिओ आहे. ॲप थ्रू मला रेडिओ डायरेक्ट ऐकायला मिळतात. नेटवर्क आहे नेट आहे असेल तर माझ्याकडं. किंवा मोबाईलमध्ये रेडिओ हा असतोच बाय डिफॉल्ट इन्स्टॉल करून दिलेला असतो. ते तुमच्याकडे जवळपास जर नेटवर्क चांगला असेल रेडिओचं म्हणजे FM रेडिओज वगैरे असते तर तुम्हाला ऐकायला ऑटोमॅटिकली येतं ते. सो लाईक दिस अप्रोचेस. सो जर रेडीमेड जर मला मिळत असतील ह्या गोष्टी तर मी परत कशाला ते विकत घेऊ असा विषय होतो. किंवा दुसरा एक अँगल असा पण मिळतो बघा की समजा तुम्हाला गाणे ऐकायचे असतील. आता सारेगमप म्हणून काय आहे सारेगमप म्हणून असं आहे ते एक नवीन एक हे आलं रेडिओ आला आहे बाय डिफॉल्ट त्यात 5,000 गाण्याचं कलेक्शन वगैरे आहे असं ते ॲडव्हर्टाईजवर चालू केलं त्यांचं बिना के गीत वगैरे सगळं काय कलेक्शन केलं त्यांनी. तर मुद्दा परत हाच येतो की जर तुमच्याकडं बाय डिफॉल्टच सगळं आहे म्हणजे जर गाणी तुम्हाला ऑलरेडी ते सारेगमपवाल्यांचे ऑलरेडी यूट्यूबला दर आठवड्याला व्हिडिओ पडतच असतात. ते दर आठवड्याला अपडेट टाकत असतात नवीन गाण्यांचे. तर तिकडं मला ऑलरेडी गाणी भेटत आहेत किंवा मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून कुठं अवेलेबल होत आहेत ती सगळी गाणी 8 तासाची 4 तासाची 5 तासाची गाणी मला अवेलेबल होत असतील तर मी परत पुन्हा एकदा तो रेडिओ कशाला विकत घेऊ 6-7 हजार रुपये खर्च करू. सो दिस आर द अँगल्स दिस आर दोन पॉईंट्स रिलेटेड टू द बाईंग ऑर बिल्डिंग. जर रेडीमेड मला मिळत असेल तर मी प्रोडक्ट विकत घेणार म्हणजे ते विकत घेणार मी सगळं बनणार नाही. बनवायचं असेल तर मला परत ते मेहनत लागली परत सगळे वर्कआउट लावायला लागेल आणि ते सक्सेसफुल व्हायची याची गॅरंटी नाही. बरं तर इथे गंमत अशी पण आहे की समजा एखादा रेडिओ आता ना बिना कसं सांगितलं तुम्हाला की 5,000 गाण्याचं असलेलं रेडिओचं एक रेडिओज मिळतो आपल्याला एक तयारच मिळतो त्यामध्ये 5,000 गाणे आहेत. पण हे पण लक्षात घ्या की त्याचा खप पण तेवढा आहे सध्याच्या घडीला. म्हणजे लोक अजूनसुद्धा एवढे इंटरेस्टेड आहेत की ते विकत घेतात सुद्धा असं पण आहे. म्हणजे मोबाईलमध्ये आहे रेडिओ आहे सगळं आहे इनबिल्ट सगळं आहे तरीसुद्धा लोक अजूनसुद्धा इंटरेस्टेड आहेत तसला रेडिओ घेण्यासाठी. म्हणजे त्याचासुद्धा खप काही कमी नाही अजूनसुद्धा त्याचा खप पण अजून प्रचंड आहे मोठ्या पद्धतीनं वाढलेला आहे असा विषय. सो अशी पण गंमत आहे की हे मार्केटमध्ये त्यांनी आणलं ते लॉन्च झालं आणि लोकांना त्यांना सक्सेस पण मिळाला असं पण आहे. सो काय तुम्ही सांगू शकत नाही कस्टमरचा अँगल कसा असू शकतो एखाद्या गोष्टीबद्दल. कस्टमरला एखादी गोष्ट आवडली तर कस्टमर काही करून विकत घेऊ शकतो. त्याच्यासाठी परत वेगळा अप्रोच. आय थिंक बाईंग आणि बिल्डिंग कळला का निखिल? रिप्लाय द्या मला लवकर पुढे जायला बरं आपलं. समजलं ना? ओके मी परत एकदा जरा ग्रुपला मेसेज टाकतो कारण मला थोडंसं. ओके सो इन हाऊस डेव्हलपमेंट बिल्डअप करा आउटसोर्स करा. एकतर ते इन हाऊस डेव्हलपमेंट स्वतः आतमध्ये करण्यापेक्षा काय करा स्वतः आउटसोर्स बाहेरून विकत घ्या आणि वापरायला चालू करा. हां मी इथं आले बघ उदाहरण कमर्शियल ऑफ द मशा बोललं तसं सम ॲडव्हान्टेज ऑफ द शेल्फ कॉट्स ऑट्स म्हणते इथं ऑफ द शेल्फ हे सगळ्यात स्वस्त पडतं ते. सगळ्यांना म्हणजे लार्ज नंबर ऑफ कस्टमर ते घेत असतात सगळ्या गोष्टी ऑलरेडी तयारच असतं त्यामुळे तुम्हाला काय नवीन करायला लागत नाही. कस्टमरना ऑलरेडी वापरून झालेलं असते कस्टमरकडनं त्यामुळे तुम्हाला परत काय टेन्शन घ्यायला लागत नाही आणि तुम्ही सॉफ्टवेअर लवकर बनवून देऊ शकता. असं हे सगळे त्याचे ॲडव्हान्टेज आहेत. ओके सो हे सगळे ॲडव्हान्टेज तुम्हाला कशामध्ये मिळतात कॉट्समध्ये मिळतात. सो इन्स्टेड ऑफ बाईंग अ सॉफ्टवेअर इन्स्टेड ऑफ बिल्डिंग अ सॉफ्टवेअर इट इज व्हेरी इझी फॉर बाईंग अ सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर बनवण्यापेक्षा विकत घेतलेलं कधीही सगळ्यात सोयीचं असेल चांगलं असेल असं यातनं आपल्याला निष्पन्न होतं या ठिकाणी. पुढचा मुद्दा काय सांगतो या ठिकाणी
सम डिसएडव्हान्टेज म्हणजे काय, कस्टमर विल हॅव सेम ॲप्लिकेशन ॲज एव्हरी, प्रत्येकाकडे ऑलरेडी असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॅल्क्युलेटर हा प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहे, बरोबर ना. रेडिओ पण बाय डिफॉल्ट प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहे. तर तुम्ही वेगळं काय देत आहे, हा एक अँगल असतो. कस्टमरला त्याचं तर थोडंसं वेगळ्या पद्धतीनं वापरायला पाहिजे असतात सगळ्या गोष्टी. नंतर स्वतःचं काहीतरी कोड, स्वतःचं काहीतरी चॅलेंजिंग, थोडंसं काहीतरी हे बदल थोडासा हवा असतो प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला. असं काय काय आहे. त्यानंतर आणि एकाकडनंच कंटिन्यू एखादी गोष्ट घेणं कधी पण धोकादायक असतं. फॉर एक्झाम्पल आपलं जिओचं उदाहरण जर आपण बघायला गेलं तर जिओ सगळेजण वापरत आहेत. मार्केटमध्ये दुसऱ्या कंपन्या सध्या नाही नष्ट होत आहेत. समजा फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करू की टाटा इंडिकॉम संपलेला आहे, रिलायन्स जुनं जे होतं ते संपलेलं आहे, त्यानंतर व्हर्जन मोबाईल होता तो संपला आहे मार्केट, MTS मोबाईल संपत आला आहे मार्केटमधून, युनिनॉर बंद पडला आहे ना. तर हळूहळू काय व्हायला लागलं आहे, तर मार्केटमध्ये मोनोपॉली तयार व्हायला लागल्या रिलायन्सची, जिओची. तर असं जिओची जर मोनोपॉली तयार झाली तर भविष्यामध्ये काय होऊ शकतं की जर एकट्याची मक्तेदारी जर पूर्ण मार्केटमध्ये झाली, एक दोन कंपन्यांचीच, तर मार्केटमध्ये कस्टमरला व्हरायटीज मिळणार नाहीत. कस्टमरला जे सांगेल त्या रेटला सगळ्या गोष्टी त्याला घ्यायला लागतील, तर दुसरा कुठला चॉईस असणार नाही. ओके, लाईक दिस वे. सो हे एक डिसएडव्हान्टेज आहे की तुम्हाला डिपेंड राहावं लागतं मोनोपॉली झाली की. असा एक प्रॉब्लेम या ठिकाणी होऊ शकतो एकाकडनंच तुम्ही घेता राहिलं तर. ओके, फॉर एक्झाम्पल आत्तासुद्धा मार्केटमध्ये इंटेलचा बोर्ड म्हटलं तर इंटेल प्रोसेसर, इंटेल हा तयार रेडीमेड बोर्ड देतो तुम्हाला इंटेल. म्हणजे तुमचे लॅपटॉप कुठल्याही कंपनीचे असू देत, लिनोवा असू दे, HP असू दे, डेल असू दे, नाही तर XYZ वॉट एव्हर इट इज, पण बोर्डमध्ये तुम्हाला इंटेलचाच वापरायला लागतो. हे ऑब्झर्व केले का बघा सगळ्यांनी. तुम्ही जे म्हटलं ना इंटेल इनसाईड म्हटलं होतं बघा, कुठे प्रत्येक ज्यावर लिहिलं असतं इंटेल इनसाईड आतमध्ये इंटेल आहे. इंटेल याचा अर्थ काय की तुम्हाला कंपल्सरी त्यावर डिपेंडच राहिला तुम्ही कंपल्सरी की इंटेलचाच बोर्ड तुम्ही वापरला तर तुम्हाला क्वालिटी प्रोडक्ट मिळणार आहे. क्वालिटी म्हणजे काय इंटेल बाद नाही म्हणत मी, पण इंटेलवरती तुम्ही डिपेंड राहिलात कंपल्सरी. उद्या इंटेलनं किती रेट सांगितला तरी तुम्हाला रेट द्यायची तयारी ठेवली पाहिजे, आणि लोक तुम्हाला मागणार आहेत तुमच्याकडे इंटेलसाठीच. रेट किती वाढले तरी इंटेल तुम्हाला द्यावं लागणार आहे मार्केटमध्ये. आता इंटेलला दुसरा मदरबोर्ड कुठला आहे पर्याय, आसूस आहे, झिनत आहे, अशा वेगवेगळ्या कंपन्यांच्या आहेत. सेल्ट्रॉन आहेत. सेल्ट्रॉनचा तुम्ही बघा, सेल्ट्रॉनचा PC तुम्ही घ्यायला गेलात की तुम्हाला बऱ्यापैकी रेटमध्ये फरक पडणार तुम्हाला. इंटेलच्या ह्याच्यामध्ये आणि त्यात तुम्हाला जवळ 5,000 तो कमी फरक पडू शकतो तुमच्या मशीनमध्ये. सो दॅट नथिंग बट अ बेनिफिट ऑफ मदरबोर्ड. म्हणजे ते हा फरक पडतो जवळजवळ. पण सेल्ट्रॉनपेक्षा इंटेल ऑलवेज बेस्ट. म्हणजे फॉर एक्झाम्पल कशी की बजाजची गाडी आणि हिरो होंडाची गाडी अशातला फरक आहे तो. ही हिरो होंडाची गाडी काय घेतो माणूस, बजाजच्या गाडीला ॲव्हरेज चांगला आहे, बजाजची गाड्या स्वस्त आहेत, ठीक आहे, तो पण ओके. पण बजाजची गाडी जेव्हा रिसेल करतात तेव्हा त्याला कॉस्टिंग मिळत नाही, रिसेलमध्ये त्याला व्हॅल्यू काही नाही मिळत बजाजमध्ये. तेच तुम्ही होंडाची गाडी घेतलात, हिरोची किंवा होंडाची गाडी, होंडाची पकडू, हिरो होंडा पण नको आपण, होंडाची गाडी पकडू. तर होंडाची गाडी घेतल्यानंतर तुम्हाला वापरायला फिलअप आहे, त्यात मजबूती आहे, सगळंच आहे, ओकेच आहे, आणि रिसेलमध्ये पण तुम्हाला चांगली व्हॅल्यू येणार त्याची. सो दॅट नथिंग बट द बेनिफिट्स ऑफ क्वालिटी प्रोडक्ट्सचा हा एक ॲडव्हान्टेज असतो. ओके, सो दॅट इज अ बेनिफिट. समजले. सो जनरल अप्रोच हा आहे, लुक ॲट द रिस्क अनसर्टनिटीज वगैरे. आय थिंक तुम्हाला बिल्डिंग और बाईंग कळलं का बऱ्यापैकी. बिल्डिंग और बाईंग प्रोडक्ट कळलं का. बिल्ड और बाय, एखादं प्रोडक्ट करण्यापेक्षा विकत घेतलं कधीही चांगला. हे पण समजलं का, समजलं का. हो. हां, ठीक आहे, ओके. आता ह्या चॅप्टरमध्ये मॅक्झिमम ठिकाणी प्रोसेसेस मॉडेल दिले आहेत, प्रोसेसेस वर्सेस प्रोसेस मॉडेल्स असा एक प्रकार दिला आहे यांनी. ओके, ओके. प्रोसेसेस म्हणजे काय की आता हे वॉटरफॉल वगैरे जे आहेत, वॉटरफॉल अजाईल आहे, किंवा जॉईंट ॲप्लिकेशन टेबल जॅड असेल, रॅड असेल, प्रोटोटायपिंग मॉडेल असेल, हे सगळे प्रोसेस मॉडेल आहेत सगळे. ओके, आणि प्रोसेस म्हणजे काय की एक तुम्ही काम कंटिन्यू करता. म्हणजे तुमची कॅल्क्युलेटर काम बनवायचं चालू आहे, कॅल्क्युलेटर बनवायचं काम चालू आहे, तर कॅल्क्युलेटर बनवायचं म्हणजे सॉफ्टवेअर कोड बनवता तुम्ही, दॅट्स नथिंग बट अ प्रोसेस. आणि ते कुठल्या पद्धतीनं करायचं आहे, म्हणजे रिक्वायरमेंट गॅदरिंग, ॲनालिसिस, डिझाईन, कोडिंग वगैरे, हे झालं ते प्रोसेस मॉडेल. हे कॅल्क्युलेटर बनवण्यासाठी म्हणून आम्ही जे मॉडेल वापरतो त्याला म्हणायचं प्रोसेस मॉडेल.
आणि ती सॉफ्टवेअर बनवायचं त्याच काढल्याचं प्रोसेस. असं एक 2 मिनिटं एक्झाम्पल असं डिफरन्शिएशन आपलं करता येईल. ओके. सो स्टार्टिंग फ्रॉम द इन्सेप्शन स्टेज. इन्सेप्शनचा अर्थ काय होणार हो? इन्सेप्शन म्हणजे एक सुरू झालं, बनवायला सुरू झालं ते, तिथून सुरू झाल्यापासून ते म्हणजे काय ते मातीचा गणपती तयार होण्यापर्यंतची प्रोसेस. मातीच्या गोळ्यापासून गणपती तयार होण्याची प्रोसेस म्हणजे असं काढलं तर एक इन्सेप्शन फेज. इथून तिथपर्यंत ती गेली फेज, बदलत. हा, मग गणपतीमध्ये तुमचा मोरावर बसतोय, त्या उंदरावर बसतोय, त्या कशा नारळावर बसतोय, हात जोडून उभा राहतोय, बाहुबलीच्या रूपात उभा राहतो. दॅट्स अनदर थिंग. हे नंतरची गोष्ट आहे. मग त्यात होणारे बदल परत पुढं कंटिन्यू नथिंग बट प्रोसेस. आणि ते तयार करण्यासाठी तुम्ही जे काय मॉडेल ठरवलं, ठीक आहे, ह्या मार्गानंच ते गेलं पाहिजे, ह्या मार्गाने ते झालं पाहिजे, दॅट्स कॉल्ड लाईफ सायकल मॉडेल ऑर प्रोसेस मॉडेल असं म्हटलं जातं. ठीक आहे. सो देअर आर डिफरंट मॉडेल्स आर देअर. पेज नंबर 56वरती या सगळ्यांनी. तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला हे माहीत आहे की हे जसं काढलं वॉटरफॉल मॉडेल, ट्रेडिशनल वॉटरफॉल मॉडेल थोडंसं चेंज केलं आहे. बघा कसं चेंज केलं जर सांगा मला. काय काय दिले? पहिली फेज काय आहे? फिजिबिलिटी स्टडी. दुसरी फेज आहे युजर रिक्वायरमेंट. तिसरी फेज आहे अनालिसिस. चौथी फेज आहे सिस्टीम डिझाईन. पाचवी फेज आहे प्रोग्राम डिझाईन. नंतर आहे कोडिंग, टेस्टिंग, ऑपरेशन. आता हा ट्रेडिशनल अप्रोच आहे. खाली लिहिलं आहे की क्लासिकल मॉडेल वगैरे सांगितलं आहे, पण एक लक्षात घ्या, बाय डिफॉल्ट जो मॉडेल आहे त्यामध्ये नुसतंच फ्लो खाली येण्याचं आहे. आता या ठिकाणी बाण दाखवलेत बघा. बाण कसे दाखवलेत बघा. ऑपरेशन थ्रू टेस्टिंगला गेले, टेस्टिंगवरनं कोडिंगला चालले, कोडिंगवरनं प्रोग्राम डिझाईनला, नंतर सिस्टीमला, मग अनालिसिस, मग रिक्वायरमेंट, मग फिजिबिलिटी. असा उलटा एक फ्लो चालला आहे. पाणी खाली पण पडतंय आणि पाणी परत वर पण चाललंय. काय प्रकार आहे हा? कोण सांगेल काय प्रकार आहे हा? वर चालले पाणी, पाणी खाली पण पडते, काय भानगड आहे? व्हॉट यू लर्न? काय समजतं तुम्हाला? काय कळतंय? बोला, काय वाटतंय? पाणी पडतंय खाली, वॉटरफॉल, पाणी खाली पडतंय आणि परत ते दान दाखवलंय की पाणी वर पण चाललंय. असं का? झालं अप्रोच तुम्हाला वॉटरफॉल मॉडेल याच्याबद्दल भरपूर वेळा झाले तुम्हाला. तुमच्या सिलेबसला होतं वॉटरफॉल मॉडेल. आठवते का? आयडिया एनी गेसेस? बोला बोला, मौनी बाबा होऊ नका, बोला. ह्या वॉटरफॉल मॉडेलमध्ये काय गंमत होते बघा. ह्या वॉटरफॉल गंमत अशी आहे की याच्यामध्ये पाणी खाली पूर्वी जे क्लासिकल मॉडेल होतं, क्लासिकल वॉटरफॉल मॉडेल किंवा ट्रेडिशनल मॉडेल म्हणायचं, त्यामध्ये पाणी खाली पडायचं, ते खाली यायचं पाणी. म्हणजेच आपण रिक्वायरमेंट कम्प्लीट करायचो, ॲनालिसिस कम्प्लीट करायचो, डिझाईन कम्प्लीट करायचो, प्रोग्राम कम्प्लीट करायचो, कोडिंग कम्प्लीट करायचो, टेस्टिंग करायचो आणि ऑपरेशन म्हणजे फायनली इम्प्लिमेंटेशन करून टाकायचं, सॉफ्टवेअर देऊन टाकायचं. इथंपर्यंत ठीक आहे. नंतर कसं व्हायचं की समजा तिथं कुठेतरी एखादी रिक्वायरमेंट चुकली, समजा एखादी रिक्वायरमेंट झाली नसेल, फुलफ्लेज झाली नसेल, रिक्वायरमेंट जर कम्प्लीट झाली नसेल, फॉर एक्झाम्पल ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे 4 गोष्टी सांगितल्या होत्या. पण त्यांनी सांगितलं होतं की बाबा की मला ह्या ठिकाणी हे कीबोर्डच्या बटनावरती करून द्या. म्हणजे कीबोर्डला जो न्यूमेरिक पॅड असतो त्या पॅडच्या क्लिकवरती म्हणजे ते जे बटन दाबवत असतं ते कॅल्क्युलेशन पूर्ण व्हायला पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे, असं त्यांनी सांगितलं. पण हे जे सांगितलं होतं हे त्यांनी मोगम बोललं होतं आणि आपल्याला पण लक्षात नाही आलं त्यावेळेला. आणि त्यांना काय वाटलं की तुम्ही हे कराल. फॉर एक्झाम्पल काही गोष्टी कशा असतात की सॉफ्टवेअरमध्ये गृहीतक काय असतात की लोक हे करतीलच बाबा, फिक्स करून टाकतील. सांगण्यासारखं काय असते त्यात? ओके. आता मला सांगा, एक काही गोष्टी असतात की ते कन्सिडरमध्ये माहीत असायलाच पाहिजेत, काय सांगण्यासारखी गोष्टी नसतात. असं फॉर एक्झाम्पल तर त्या पद्धतीने सांगून ठेवलं पण आपण बघितलंच नाही. मग रिक्वायरमेंट चुकली आपल्याकडनं, रिक्वायरमेंट राहून गेली आपल्याकडं. आणि खरं ते काम काय मोठं नाही आहे, पण रिक्वायरमेंट राहून गेली. मग ट्रॅडिशनल वॉटरफॉलमध्ये कसं व्हायचं की सॉफ्टवेअर आपण दिल्यानंतर समजा रिक्वायरमेंट आली तर ते करणं अवघड व्हायचं, कारण ऑलरेडी आपण खाली आलो आहे ना. कारण आता रिक्वायरमेंट जर काही बदल झाला तर रिक्वायरमेंट बदल झाला तर परत आपला अनालिसिस करायला लागेल, परत डिझाईन बदलायला लागेल, प्रोग्राम डिझाईन बदलायला लागेल, कोडिंग बदलायला लागेल, परत टेस्टिंग करावं लागेल आणि परत इम्प्लिमेंटेशन करून किंवा सॉफ्टवेअर द्यायला. म्हणजे कसं आहे, परत वरून खाली यायला लागतं परत पहिल्यासारखं.
सो दॅट नथिंग बट ड्रॉबॅक. मागच्या वेळेला तो ड्रॉबॅक होता त्या सिस्टीममध्ये. त्यासाठी त्यांनी काय केली आयडिया की त्या तिथं बाण दाखवला, तिथलं तर बाण फिरवला आहे बघा वरती वरती वरती. म्हणजे काय करायचं, रेकॉर्ड करून खाली आलात, ॲनालिसिस करायचं, ॲनालिसिस करून परत येतं वरती जायचं, विचारायचं बाबा ओके आहे का, पूर्ण झालं ओके आहे का. ओके असेल तर मगच खाली यायचं, अदरवाईज असेल तर खाली यायचं, नसेल तर परत वर जायचं. समजा ॲनालिसिस पूर्ण झालं, डिझाईनला आलो, डिझाईनवाल्यांनी केलं आणि डिझाईनवाले म्हटलं की डिझाईन झाले का ओके आहे बघा, मग परत तुम्हाला वर जायला चान्स आहे, परत ॲनालिसिस करू शकता तुम्ही. की ॲनालिसिसमध्ये काही बदल बदलू शकता आणि परत कस्टमरला विचारतं की रिक्वायरमेंटप्रमाणे हे बरोबर आहे का बघा, आम्ही डिझाईन बनवलं आहे, चालेल ओके आहे का. मग कस्टमरला परत व्हेरिफिकेशन ओके बरोबर आहे, काय अडचण नाही, मग चला खाली. म्हणजे कसं आहे की ते परत मागं 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 जाता येण्यासाठी सुरक्षित करून ठेवले या ठिकाणी सगळीकडं. त्यामुळे फायदे काय झालं की खाली इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर वर यायला 7 स्टेप चढण्यापेक्षा तिथल्या तिथं 1-2 स्टेप मागं जाऊन करेक्शन केलं कधीही चांगलं. सो दॅट नथिंग बट क्लासिकल वॉटरफॉल मॉडेल किंवा हे नवीन बदल केलेलं वॉटरफॉल मॉडेल आहे. समजलं का, हे समजते का. ओके, हे वॉटरफॉल मॉडेल हे असं सांगितलं या ठिकाणी. ओके, हां नेक्स्ट काय म्हटलं, प्रोटोटाइपिंग मॉडेल. प्रोटोटाइपिंग मॉडेल काय वाचलं आपण बघितलं, याच्यावर प्रोटोटाइपिंग मॉडेल पण म्हटलंय किंवा इव्होल्युशनरी मॉडेल असं म्हटलंय आपण. इव्होल्युशनरी मॉडेल, इव्होल्युशनरी मॉडेल काय म्हणतो आपण, इव्होल्युशनरी मॉडेल म्हणजे कसं होणार, इव्होल्युशन म्हणजे कशी उत्क्रांती म्हणतो आपण. इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती. उत्क्रांती कशी होते, टप्प्याटप्प्याने होते ना. म्हणजे काहीतरी बाबा दिलं तुम्ही, म्हणजे ते कम्प्लीट करून दिलं, समजा तुम्ही पहिलं ॲडिशन दिलं, ओके डन, ओके झालं. मग सबस्ट्रेशन दिलं, ओके डन. मग मल्टिप्लिकेशन दिलं, मग डिव्हिजन दिलं, मग मॉड्युलस दिलं, मग पॉवर दिलं, मग एक 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 देत गेलं टप्प्याटप्प्यानं आणि लोकांना ओके, हां हे ओके, आता आता अडचण नाही आहे. मग परत तुम्ही त्यात काय केलं की काय केलं त्यामध्ये की ॲडिशन आणि सबस्ट्रेशन एकत्र, ॲडिशन सबस्ट्रेशन मल्टिप्लिकेशन एकत्र, ॲडिशन सबस्ट्रेशन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन एकत्र, असं तुम्ही परत मिक्सिंग करत गेला त्या सगळ्याचं. म्हणजे काय केलं तुम्ही, बदल करत गेला त्या सॉफ्टवेअर आणि तुमचं सॉफ्टवेअर परफेक्ट झालं. लाईक अ सेम व्हॉट्सअप ऑल्सो. व्हॉट्सअपला सुरुवातीला चॅटिंगच दिलं ना, फक्त चॅटिंग करू शकत होतो आपण. नंतर त्यांनी काय ऑप्शन निवडला, फोटो पाठवायला द्या सुरू केली. त्यानंतर त्यांनी काय ऑप्शन निवडला, नंबर ऑफ ठिकाणी मेसेज तुम्ही फॉरवर्ड करत आहेत, तिथं लिमिटेशन आणलं त्यांनी, पण ते ठीक आहे. नंतर PDF अलाउड केलं तुम्हाला. नंतर वर्ड फाईल पाठवायचं, एक्सेल फाईल, आता सगळ्या प्रकारच्या फाईलचं पाठवायला ते सोयीचं पडतं. त्यानंतर तुम्ही ऑडिओ पाठवू शकता, व्हिडिओ पाठवू शकता, तुम्ही व्हिडिओ कॉलिंग करू शकता, स्टेटस बदलू शकता, स्टेटस ठेवू शकता, वगैरे वगैरे वगैरे. म्हणजेच काय केलं थोडक्यात की त्यामध्ये बऱ्यापैकी मोठ्या पद्धतीने बदल करण्यात आले सगळ्या सिस्टीममध्ये. मग ही इव्होल्युशन आहे. इव्होल्युशनरी म्हणजे कंटिन्यू बदल, उत्क्रांती, बदल होत जाणारं अप्रोच ठेवायला लागतो. ओके, जस्ट कॉल्ड द इव्होल्युशनरी मॉडेल किंवा प्रोटोटाइपिंग मॉडेल असं म्हटलं येतं आपल्याला. प्रोटोटाइप मॉडेलमध्ये कसं असतं की शक्यतो कस्टमरची इन्व्हॉल्वमेंट मोठ्या पद्धतीने असते, कम्युनिकेशन मोठ्या पद्धतीने चालतं आणि कस्टमर सांगत त्या पद्धतीने त्या ठिकाणी बदल होत जातात. आता कसं असतं की प्रोटोटाइप मॉडेलमध्ये डेंजर काय सांगितले बघा, डिसएडव्हान्टेज काय सांगितले, पेज नंबर आहे 58वरती काय सांगितलं बघा, ड्रॉबॅक काय आहेत. तर युजरला मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतं की प्रोटोटाइप मॉडेल नेमकं काय करता तुम्ही नेमकं. नंतर कधी कधी कंट्रोलमध्ये राहू शकत नाही, कारण खूप काय कसं कस्टमर कंटिन्यू सांगत जातो काय ना काहीतरी रिक्वायरमेंट कंटिन्यू त्या मनात येईल तसं. त्यामुळे प्रॉब्लेम कसा होतो की त्यावर कंट्रोल, प्रोजेक्टवरती जो कंट्रोल ठेवायचा तो कंट्रोल कधी राहत नाही, कारण प्रोजेक्ट खूप लेंदी होऊन जातो. नंतर सॉफ्टवेअर बिल्डिंग करताना किंवा ॲडिशन काय बनवताना खर्च पण तेवढा होतो मोठ्या पद्धतीनं. आणि आपला फोकस जास्त कशावर असतो की इंटरफेस चांगला असावा, युजरला बरं वाटावं, म्हणून आपण सगळं नवीन बदल करत राहतो. हा एक ॲडव्हान्टेज आहे. पण डिसएडव्हान्टेज असं आहे की एक्सपेन्सेस तेवढे मोठ्या पद्धतीने वाढत जातात, इफिशियन्सी पण तुमची वाढत राहते. आता काय राहिलं, समजा प्रोटोटाइप मॉडेल कळलं का. हे सगळे मॉडेल आहेत तुम्हाला, आता इथनं पुढे सगळे मॉडेल असतात एक्झाममध्ये. आता इटरेटिव्ह मॉडेलमध्ये कसं आहे बघा, बघा इटरेटिव्ह मॉडेलचं डिझाईन दाखवलं बघा, काय दाखवलं डिझाईन बघा. फर्स्ट इन्क्रिमेंटल डिलिव्हरी काय म्हटलं बघा या ठिकाणी. फर्स्ट इन्क्रिमेंटल डिलिव्हरी म्हणजे बघा, डिझाईन, बिल्ड, इन्स्टॉल, इव्हॅल्युएट. म्हणजे काय केलं, मी सॉफ्टवेअर बनवलं, डिझाईन केलं, बनवलं, इन्स्टॉल केलं, दिलं, बघा म्हटलं काय होते. त्यांनी इव्हॅल्युएट केलं. इव्हॅल्युएट म्हणजे काय केलं, चेक केलं, हां ठीक आहे चांगलं झालं, परत करा. परत आलो दुसऱ्या फेजला, परत आणि मी काय केलं, परत नवीन सॉफ्टवेअर म्हणजे आहे त्यात डिझाईन केलं, परत बिल्ड केलं, परत इन्स्टॉल केलं, परत सांगितलं बघा चेक करा कसं वाटतं तुम्हाला. परत तिने ओके म्हटलं. परत तिसऱ्यांदा आलं, परत ते म्हटले हा बदल पाहिजे, हे गोष्टी पाहिजे. परत तुम्ही काय केलं, परत डिझाईन केलं, बिल्ड केलं, इन्स्टॉल केलं, ॲड केलं.
आणि परत दिलं. दॅट्स कॉल्ड द इन्क्रिमेंटल मॉडेल. इन्क्रिमेंट नावच आहे इन्क्रिमेंट. आपण शिकलो ना फॉर लूपमध्ये, वाईल लूपमध्ये एक ना इन्क्रिमेंट. आय इज इक्वल टू 0, आय लेस दॅन 10, आय प्लस प्लस. सो आय इज फर्स्ट टाइम 0, फर्स्ट सेकंड 1 2 3 4 लाईक दिस वे. सो एकदा दिलं, चेक केलं, ओके. दुसऱ्यांदा गेलो, परत चेक केलं, ओके. तिसऱ्यांदा असं कंटिन्यू जेव्हा इव्हॉल्युशन होत राहतं, कंटिन्युअसली काम करत राहतो आपण. आणि ते प्रोडक्ट पुढं 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 सारखं जातं. जोपर्यंत ते फायनलाइज होत नाही जोपर्यंत ते फायनलाइज होत नाही तोपर्यंत कस्टमर होते ओके. कस्टमर थांबतो, ओके झालं आता, ओके आता काय बदल करायची गरज नाही. असं जेव्हा कस्टमर थांबतो म्हणतो तेव्हा ते इन्क्रिमेंटल थांबतं. सो दॅट्स कॉल्ड द इन्क्रिमेंटल मॉडेल. कंटिन्यू त्यामध्ये फेजेस बदलत राहणार. म्हणजे थोडक्यात ते सारखं फिरत राहतं, गोल 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 फिरत राहतं. दॅट्स कॉल्ड ॲज अ इन्क्रिमेंटल मॉडेल. हे कळलं का सगळ्यांना इन्क्रिमेंटल मॉडेल? त्याचं स्ट्रक्चर दिलं आहे बघा. इन्क्रिमेंटल मॉडेलमध्ये कसं होतं, ऑब्जेक्टिव्ह डिफाईन करा, प्लॅन बनवा, ऑब्जेक्टिव्ह डिफाईन करा, क्रिएट अ प्लॅन. प्लॅन बनवलं, प्लॅन इन्क्रिमेंटल दिलं, तर डिझाईन, बिल्ड, इन्क्रिमेंट, इम्प्लिमेंट, इव्हॉल्युएट. ओके, फीडबॅक आला की परत द्या, परत डिझाईन चेक करा, परत डिझाईन, बिल्ड, इन्क्रिमेंट, परत 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 कधीपर्यंत? जोपर्यंत तुमचा ऑब्जेक्टिव्ह मिळत नाही तोपर्यंत गोल 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 फिरत. इट्स लाईक अ फॉर लूप. आठवत आहे तुम्हाला वाईल लूप, फॉर लूप आठवत आहे का? फ्लोचार्ट बघितला होता आपण का? फ्लोचार्टमध्ये आपण दाखवायचं बघा, वाईल लूप, डू वाईल लूप वगैरे, वाईल लूप, फॉर लूप. तसं आहे, कंटिन्युअली फिरत राहतो गोल 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 जोपर्यंत तुमचा ऑब्जेक्टिव्ह मिळत नाही तोपर्यंत. समजलं? ओके. आता एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं काय करा, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं लक्षात ठेवा. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं प्रत्येक मॉडेल घ्या, मॉडेलचं वर्कआउट करा, वर्किंग ऑफ मॉडेल असं करा, वर्किंग ऑफ मॉडेल. दुसरं हे चेक करा, डायग्राम कशी आहे त्याची. तिसरं पॉईंट चेक करा, त्याचे ॲडव्हान्टेज काय आहेत, त्याचे डिसॲडव्हान्टेज काय आहेत. वर्किंग मी सांगितलं वरती तुम्हाला ऑलरेडी, ठीक आहे. त्याचे ॲडव्हान्टेज काय, डिसॲडव्हान्टेज काय, हे प्रत्येक वेळेला प्रत्येक हे सेपरेट 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 काढून घ्या, तुमचं काम होऊन जाईल. ओके. समजलं का इथंपर्यंत? इन्क्रिमेंटल कळलं का? हा समजलं. पुढचं आहे अजाईल मेथड. अजाईल मेथडमध्ये कसं होतंय, तर बाकीच्या याच्यात कसं होतं की नाही, मागच्या केसमध्ये कसं की आता डिसॲडव्हान्टेज समजून घ्या मागच्याची, म्हणजे अजाईल मेथड तुम्हाला लगेच केलं. डिसॲडव्हान्टेज काय आहेत बघा, प्रोड्यूस अ लार्ज नंबर ऑफ डॉक्युमेंटेशन. म्हणजे आता म्हणजे मागच्या मॉडेलमध्ये सगळ्या मॉडेलमध्ये तेच असतं की डॉक्युमेंटेशन कंपल्सरी असतं. पण कसं असतं की मोठ्या डॉक्युमेंटेशन दिलं की वन वाचत बसणार, कोणाला एवढा वेळ, असा विषय होतो. वाचून बसणार. डॉक्युमेंटेशन ॲज इट इज ठेवायला लागतं, अप टू डेट ठेवायला लागतं. स्पेशलिस्ट म्हणजे असं हे होत नाही, म्हणजे डिव्हिजन इन टू स्पेशलिस्ट ग्रुप अँड नीड टू फॉलो द प्रोसिजर वगैरे वगैरे असं ठेवावं लागतं कंपल्सरी, की कंटिन्यू स्पेशलिस्ट टीम तुम्हाला तयार ठेवावं लागते. डिसिजनमध्ये युजरचा एवढा इन्व्हॉल्वमेंट नसतो आणि खूप लागणारा वेळ हा खूपच. आता इन्क्रिमेंट मॉडेलच्या पद्धतीने काम करायला लागलो तर आपलं सॉफ्टवेअर या वर्षामध्ये चालत राहील, कंटिन्यू काम करत बसायला लागेल आपलं प्रत्येकाला. प्रत्येक वेळेला मग ते बिल्ड करा, डिझाईन करा, हे करा ते करा, माणूस कंटाळतो मग खूप कंटिन्यू तेच करायला येतं. सो ह्या सगळ्यावरती एक सोल्युशन म्हणजे काय आहे, अजाईल मेथड. अजाईल मेथड म्हणजे काय आहे, एक अंब्रेला आहे, इज अ अंब्रेला टर्म. कसं आहे बघा, क्रिस्टल टेक्नॉलॉजी, एकदम क्लिअर क्रिस्टल टेक्नॉलॉजी. ओके. अटर्न नंतर काय, फीचर ड्रिव्हन डेव्हलपमेंट, स्क्रम आणि एक्स्ट्रीम प्रोग्रामिंग. आता मी थोडक्यात तुम्हाला सांगतो अजाईलमध्ये काय असतं. अजाईलमध्ये काय असतं माहिती आहे का, की समजा तुम्हाला एक एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला जास्त कळेल. तुम्ही एक्सपी ऐकलं आहे, विंडोज एक्सपी ऐकलं आहे. विंडोज एक्सपी हे जे सॉफ्टवेअर आहे, त्यामध्ये जो एक्सपी लिहिला आहे, त्या एक्सपीचं नावच आहे एक्स्ट्रीम प्रोग्रामिंग. एक्स्ट्रीम प्रोग्रामिंग म्हणजे कसं आहे की ते जे सॉफ्टवेअर आहे, जे ऑपरेटिंग सिस्टीम आहे, जी जगभरात मान्यता पावलेली आहे, खूप चांगली ऑपरेटिंग सिस्टीम आहे आणि खूप ठिकाणी ती नावाजलेली आहे. विंडोज एक्सपी आता ती बंद केली, सपोर्ट काढून घेतला विंडोजनं, पण एक्सपी अजूनसुद्धा लोक रेफर करतात, वापरतात. पण ते वैशिष्ट्य काय एक्सपीचं माहिती आहे का, एक्सपीला कमीत कमी ह्याच्यावरती तो खूप म्हणजे त्याच्यामध्ये जवळजवळ मला वाटतं 23 व्हर्जन आहेत त्या एक्सपीचे, आणि तो खूप चांगल्या पद्धतीने इन्स्टॉलेशन होतं. आणि एक्सपी हा बेस आहे, विंडोज 8 असेल, 8.1 असेल किंवा 10 असेल, या सगळ्याचा बेस म्हणजे एक्सपी आहे. कारण एक्सपीमधून ज्या गोष्टी इम्प्लिमेंट झाल्या त्या सगळ्या पुढच्या सगळ्या सॉफ्टवेअर व्हर्जनमध्ये सगळ्या त्यांच्या आलेल्या आहेत मायक्रोसॉफ्टच्या. पण हे एक्सपी जे बनवलं गेलं, ते एक्सपी हे खूप कमी वेळेत बनवलं गेले, खूप म्हणजे खूप कमी वेळेत, म्हणजे 3 ते 4 महिन्यातच ते बनवून तयार झालं सॉफ्टवेअर हे एक्सपी. म्हणजे एवढं ते
एवढं फास्ट पद्धतीने ते बनवलं आणि अतिशय सुंदर सॉफ्टवेअर बनवलं गेलं कमी वेळेमध्ये. सो दॅट्स समथिंग बट एक्स्ट्रीम प्रोग्रामिंग. आणि अशा पद्धतीने जेव्हा सॉफ्टवेअर आपण डिझाईन करतो दॅट्स कॉल्ड ॲज अ अजाईल मेथड. त्या मेथडला अजाईल मेथड असं म्हटलं जातं. हां, ॲट अ टाईम ओनली वन इन्क्रिमेंट इज प्लॅन्ड, डेव्हलप्ड अँड देन डिप्लॉय टू द कस्टमर साईड. बघा, ॲट अ टाईम, एकाच वेळेला ओनली वन इन्क्रिमेंट, एकाच वेळी फक्त एकच इन्क्रिमेंटल फक्त करायचं आहे, फक्त एकदाच फक्त चेक करायचं आहे, डेव्हलप करायचं आणि डिप्लॉय करायचं कस्टमरला, विषय संपला. आणि अजाईल मॉडेल इम्प्लिमेंट इम्प्रोसाइज फेस टू फेस कम्युनिकेशन ओव्हर रिटर्न. म्हणजे असं हे करत बसण्यापेक्षा फेस टू फेस तुम्हाला काय काय पाहिजे सांगा, पटपट बनवून इम्प्लिमेंट करून टाका. इन्क्लूड कस्टमर रिप्रेझेंटेटिव्ह इन अ टीम. कस्टमरचाच एक व्यक्ती काय तिथं ठेवला असतो टीममध्ये, त्याला काय काय पाहिजे चेक करण्यासाठी. आणि डिप्लॉय प्रोग्राम, डिप्लॉय पेअर प्रोग्राम म्हणजे कसं की सायमल्टेनियस ॲट अ टाईम सगळं चालणार. ॲट अ टाईम पेअर प्रोग्राम म्हणजे ॲट अ टाईम सगळ्या गोष्टी चालत राहणार पटपट. आता एक वरती शब्द आला होता ॲटर्न किंवा डायनॅमिक सिस्टीम डेव्हलपमेंट मेथड. डायनॅमिक म्हणजे शब्द समजून घ्या. डायनॅमिक म्हणजे खूप स्पीडमध्ये काम चालतं आहे, खूप स्पीडनं. सो DSDM म्हणजे डायनॅमिक सिस्टीम डेव्हलपमेंट मेथड. खूप लवकर बनवायचं आहे. UK बेस्ड कन्सॉर्टियम, म्हणजे एकत्र येऊन ते बनवायचं आहे, असं ते आहे. ओके, तर इथं पण कळलं का? आता DSDMचं काय दिलं त्यात सांगितलं बघा. हो. फोकस ऑन बिझनेस नीड. मग बिझनेसची गरज काय बघा. डिलिव्हरी ऑन टाईम, वेळेवर करा, कोलॅबरेशन करा, नेवर कॉम्प्रोमाइज. क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमायझेशन करतच नाहीत ती लोक पहिल्यापासूनच, हे संपला. डिलिव्हरी इटरेटिव्हली म्हणजे कंटिन्यू देत राहा नवीन गोष्टी. आणि बिल्डिंग, मी तर म्हटलं नाही की आता की XP जो 23 व्हर्जन आले, कोणते सांगितलं मी, 23 व्हर्जन आले आणि खूप सुंदर आले. म्हणजे एवढा सुंदर सेटअप आहे ह्याचा XPचा की तुम्हाला इन्स्टॉलेशन करताना, म्हणजे आता पूर्वी कसं डिपेंड राहायला लागायचं, बूट स्ट्रीममध्ये जावा, बोटिंग करून घ्या, मग ते इन्स्टॉल करायला द्या. मग ते कंपल्सरी लोकांना काय करायला लागायचं, कुठल्या तरी हार्डवेअर माणसाकडे जाऊनच इन्स्टॉल करायला लागायचं कंपल्सरी. पण तशात गरज नाही राहिली यामध्ये. काय नाही, तुमच्याकडे जर गुगल ड्राईव्ह वगैरे असेल, सॉरी एक इमेज ड्राईव्ह तुम्ही बनवली, ते त्याचा जशी इमेज अपलोड केली त्याच्यामध्ये, किंवा तुम्ही CD अपलोड केली तुम्ही समजा CD ड्राईव्हला, तर डायरेक्ट सेटअप चालू होतं. तुम्हाला काही करायला लागत नाही, एवढं सोपं. एक तर XPचे एवढे सुंदर सेटअप आहेत ऑपरेटिंग सिस्टीमची की 3 मिनटामध्ये 6 मिनटामध्ये सेटअप पूर्ण होतात. 6 मिनटामध्ये सेटअप पूर्ण होतात विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमचे, XPचे. सो दिस इज अ ॲडव्हान्टेज. हे ॲडव्हान्टेज आहे. पूर्वी खूप लेंदी प्रोसेस होती सिस्टीम इन्स्टॉल करायची म्हटलं तर 2-3 तास लागायचे इन्स्टॉल व्हायला. आता 6 मिनटामध्ये इन्स्टॉल होते सिस्टीम. याच्यावर विचार करा तुम्ही किती फास्ट झालेलं आहे. 6 मिनटात सिस्टीम इम्प्लिमेंट झाली. दुसरी गोष्ट की ह्याच्यामध्ये त्यांनी ॲप्लिकेशन इनबिल्ड दिले. म्हणजे तुम्हाला असं पण नाही की बाबा की ॲप्लिकेशन कुठे घेऊन म्हणजे इन्स्टॉल करत बसायला परत तुम्हाला हे करायला लागेल, काहीच नाही करत. बाय डिफॉल्ट त्यात ॲप्लिकेशन पण टाकून दिले त्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये. डायरेक्ट ऑटोमॅटिकली इन्स्टॉलेशन तिथंच होऊन जायचं. ते ऑफिससुद्धा बाय डिफॉल्ट त्यातच दिलं तुम्हाला. म्हणजे एवढं काय म्हणतात, एवढं सुंदर ते बनवलं त्यांनी ते एक्स्ट्रीम प्रोग्राममध्ये ह्याच्यापासून. सो दॅट इज नथिंग बट बेनिफिट ऑफ अजाईल मेथड. अजाईलबद्दल एक लक्षात ठेवा, अजाईल थोडंसं वाचून ठेवा, एक्झामला लागणार तुम्हाला. आणि याच्यावरती हे पण येऊ शकतं MCQs वगैरे, किंवा हे अजाईल डोळ्याखालनं घालून ठेवा, हे लागणार तुम्हाला. ओके, आता काय म्हटलं आहे, इट इज अ कोड रिव्ह्यू. आता टेकिंग द गुड प्रॅक्टिस टू द एक्स्ट्रीम. द कोड रिव्ह्यू इज गुड, ऑलवेज रिव्ह्यू प्रोग्रामिंग. इज टेस्टिंग इज गुड, कंटिन्यू राईट, एक्झिक्यूट द टेस्ट केसेस, टेस्ट ड्रिव्हन डिप्लॉयमेंट. प्रत्येक ठिकाणी हे दिले त्यांनी, कसं काय होतं प्रत्येक फेजमध्ये सांगितलं एक्स्ट्रीम प्रोग्रामिंग. ओके, आता हा लक्षात ठेवा. लिमिटेशन बघा, लिमिटेशन कसं आहे सांगितलं तुम्हाला, तेच म्हटलं मी. रिलायन्स ऑन ॲबिलिटी ऑफ हाय क्वालिटी. म्हणजे कसं की तुम्ही डेव्हलपर जे घ्याल ते आता बापच घ्यायला पाहिजे सगळं तुम्हाला, काय याशिवाय कसे तुम्ही चांगलं सॉफ्टवेअर बनवू शकत नाही. सो हे ॲबिलिटी ऑफ हाय क्वालिटी डेव्हलपर, खूप चांगले क्वालिटी डेव्हलपर तुम्हाला लागतात या ठिकाणी. नंतर पर्सनल नॉलेज तुमचं स्वतःच पाहिजे. आता स्वतः बिल गेट्सच त्या ठिकाणी असल्यामुळं, बिल गेट्सलाच ऑलरेडी सगळं नॉलेज होतं डेव्हलपमेंटचं, त्यामुळं तसं काय त्या सॉफ्टवेअरमध्ये त्यांना काय अडचण आलीच नाही. ओके, रॅशनल फॉर द डिसिजन, मे बी लॉस्ट. म्हणजे एखादी गोष्ट बाबा घेतली आणि ती सक्सेसफुल नाही झाली तर काय करायचं, तर ते सुद्धा तुम्ही झेपता यायला पाहिजे तुम्हाला, किंवा ते आम्ही ते लॉस बेअर करून सुद्धा आम्ही पुढे जाणार आहे. ओके, रियूज एक्झिस्टिंग कोड लाईक, म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं आहे की मी तुम्हाला सांगितलं की विंडोज XPमध्ये Windows 98 आणि 2000 मध्ये असणाऱ्या गोष्टी परत आलेल्या आहेत.
कुठले कुठले आलेले आहेत. तुम्ही कट कॉपी पेस्ट हे पहिल्यापासूनच आहे त्यांच्याकडं. वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट त्यांच्याकडे ऑलरेडी पहिल्यापासूनच आहे. ओके. सो वर्डपॅड नोटपॅड हे ऑलरेडी बाय डिफॉल्टच आहे. कॅल्क्युलेटर पण बाय डिफॉल्ट आहे. म्हणजे ह्या गोष्टी काय कुठे गेल्या नाही आहेत, त्या गोष्टी आहेत तिथंच आहेत. ओके, लाईक दिस वे. सो ह्या गोष्टी राहिल्या आहेत तशाच, कुठे गेलेल्या नाहीत. हे आता पॉईंट ऑफ व्ह्यू. बरं, अजय मात्र कळले का सगळ्यांना? काय डाऊट्स? आता पुढच्या लेक्चरला आपण स्क्रम बघू. स्क्रम. ठीक आहे. आपण थांबूया का आज मग? स्क्रम मॉडेल बघू आणि आपण मग थांबू. ठीक आहे पुढच्या हो. वेळेला. आज आपण थांबूया इथं. चालेल परेश, आपण आज थांबतोय पण इथं. पुढच्या वेळी आपण स्क्रम वगैरे बघू. स्क्रम मॉडेल एक पुढच्या वेळी बघू. ओके, आता जेवढे झालेले मॉडेल तेवढे बघून ठेवा. व्हिडिओ मी अपलोड करेनच. ओके, ठीक आहे. थांबूया आपण. हां.